लाडकं गाणं आहे. एकतर सावरकरांनी लिहिलेलं एक बालगीत मला सापडलं, त्यानेच मला खूप मजा आली. शतजन्म शोधिताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावरकरांच्या काव्याचा अभ्यास करण्याची वेळ आली. तेव्हा भरपूर देशभक्तिगीतं, स्फूर्तिगीतं आपण वाचणार अशी माझ्या मनाची कल्पना होती. पण प्रत्यक्ष अनुभव मात्र थक्क करणारा होता. कारण सावरकरांच्या काव्यातनं काय सापडत नाही. लावणी, फटका, पोवाडा, भावगीत, शृंगारगीत, बालकविता, नाट्यगीतं अशा कितीतरी काव्यदालनात त्यांनी मुसाफिर केलेली आहे. अथक आणि अथांग अशा विलक्षण कल्पनांनी भरलेलं सावरकरांचं काव्य अक्षरशः मनाला मंत्रमुग्ध करतं. अगदी खरं बोललीस मावशी. तारकास पाहून ही सावरकरांना सुचलेली कविता अनेक कडव्यांचं खंडकाव्यच आहे. पण त्यातील मुलांना आकर्षित करणारा एक अंश निवडून वर्षा मावशींनी त्याला संगीतबद्ध केलं आहे. कमलेश भडकमकर या सर्वपरिचित गुणी स्वरसंयोजकाने त्याला सुंदर कोंदण केलंय आणि आमच्या छोट्या कलाकारांनी या गाण्यात रंग भरलेत. आनंदाची बाब म्हणजेच त्यातलीच एक गुणी बालगायिका आज आपल्यात उपस्थित आहे. मगाशी वर्षा मावशी जसं म्हणाली, आदिती आमोणकर आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे, जी सध्या लंडनला असते आणि खास ती आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहे. तर बघूया एक सुंदर नृत्य. बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर 1906 साली विलायतेला निघाले. लांबवरच्या या समुद्र प्रवासात साथ होती ती फक्त समुद्र आणि आकाशाची. तारकांनी फुललेलं अनंत आकाश पाहून त्यांना वाटलं आकाशातले हे तारे खरे तारे नाहीतच, ते आहेत देवदानवांच्या सागर मंथनातून निघालेल्या अमृत कुंभातले अमृतबिंदू, किंवा रावण सीतेला नभमार्गानं पळवून नेत असताना तिनं ढाळलेले दिव्य अश्रुबिंदू, किंवा पार्वतीच्या कंठहारातून उघडलेले दिव्य मोती. तारकांस पाहून हे अशा अफाट कल्पनांचं एक दीर्घकाळ. पण तारांकित आकाश आणि तारांकित झालेला सागर पाहून त्यांना सुचलेली आकाश कुठलं आणि सागर कुठला ही कल्पना लहान त्यांनाही आवडेल अशी सांग.